सॉइल्स और मृदा यूपीएससी एमपीएससी पर्स्पेक्टिव्हने गाईज फार इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. कारण प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये या टॉपिकवर खूप जास्त क्वेश्चन विचारले. आणि अपार्ट फ्रॉम दिस सिग्निफिकन्स, एक्झाम सिग्निफिकन्स, बघा सॉइल इज रॅदर दी हार्ट ऑफ आवर ॲग्रिकल्चर ना, की कृषीसाठी ही सगळ्यात क्रुशियल आणि व्हेरी इम्पॉर्टंट एरिया. सो आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत सॉइल काय असते, सॉइलचे स्ट्रक्चर्स, आणि देन सॉइल मध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात, मग त्या न्यूट्रिएंटचा काय काय रोल असतो. पूर्ण मी सिरीज बनवली आहे सॉइल्सवर. तुम्ही छोटे छोटे व्हिडिओज बघून सगळ्या सॉइलचे टॉपिक्स क्लिअर करू शकता. सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. तुम्हाला अशाच नवीन गोष्टी इंटरेस्टिंग वे मध्ये मी सांगणार आहे. सो व्हॉट इज सॉइल? सॉइल इज गाईज सिम्पली इट इज an uppermost layer of the earth's surface that has productive potential. बरोबर की सॉइल म्हणजे असा पार्ट आहे की जो क्रस्टचा अपरमोस्ट पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रोडक्टिव्ह पोटेन्शियल्स आहेत, की त्याच्यामध्ये काहीतरी न्यूट्रिएंट्स असतात आणि मग हे न्यूट्रिएंट्स तुम्हाला त्या सॉइलला प्रोडक्टिव्ह पोटेन्शियल प्रोव्हाइड करतात. ओके, सो मग कोणते कोणते न्यूट्रिएंट्स आहे जे सॉइल मध्ये रिच असतात किंवा सॉइल एनरिच असते. सो व्हॉट दिस न्यूट्रिएंट्स आर? फर्स्ट, न्यूट्रिएंट्स आर सिम्पली असे काही केमिकल्स, असे काहीतरी एलिमेंट्स, दे आर रॅदर सर्विंग सम सॉर्ट ऑफ बेनिफिट्स फॉर दी प्लांट और क्रॉप ग्रोथ. ओके, सो दॅट इज सिम्पली दॅट द कॅटेगरी ऑफ न्यूट्रिएंट्स. देन मग आपण जे आयडेंटिफाईड केलेत असे 16 न्यूट्रिएंट्स आहेत आपल्याला, जे आपण सध्या आयडेंटिफाय केले. आणि त्यातले दिस 16 न्यूट्रिएंट्स, राईट, प्लस देर इज वन कॅटेगरी जो आपण डिस्कस करणार आहोत. हे 16 न्यूट्रिएंट्स 4 मेजर कॅटेगरीज मध्ये बघा डिवाइड केलेली आहे. आणि वेन एव्हर यू गो टू और वेन टू दी फर्टिलायझर शॉप, मग तुम्ही काहीतरी असे नाव ऐकले असणार आहे ना, पोटॅश किंवा युरिया किंवा फॉस्फेट वगैरे असे काहीतरी नाव ऐकले असणार. आता बघा याचं काय पर्पज आणि का हे यूज होतं. मग सगळ्यात पहिली आणि मोस्ट इसेन्शियल कॅटेगरी आहे ऑफ दिस न्यूट्रिएंट, दॅट इज इटसेल्फ इसेन्शियल कॅटेगरी, मोस्ट इम्पॉर्टंट इन अ सेन्स की 3 क्रिटिकल एलिमेंट्स आहे, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. दॅट हे 3 एलिमेंट्स आहे फॉर्मिंग द व्हेरी नेचर ऑफ सॉइल इटसेल्फ. आणि द थिंग इज की जर हे न्यूट्रिएंट्स सॉइल मध्ये नसतील, सॉइलचा प्रोडक्टिव्ह पोटेन्शियल बिलकुल नसेल. इन दॅट सेन्स तुम्ही याला आउटसाइडने प्रोव्हाइड करू शकत नाही, है ना. वी कांट प्रोव्हाइड दिस न्यूट्रिएंट्स टू दी सॉइल फ्रॉम आउटसाइड, अँड दॅट इज व्हॉट दिस इसेन्शियल न्यूट्रिएंट. बट ते पाहिजे असतात आणि लार्ज क्वांटिटी मध्ये पाहिजे असतात. ठीक आहे. प्रायमरी न्यूट्रिएंट्स, प्रायमरी 3 आहे प्रायमरी न्यूट्रिएंट्स, बघा कोणते? NPK, नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस. दिस आर दी मोस्ट इम्पॉर्टंट वन. कारण द थिंग इज की हे जे आहे ते सॉइलला बेसिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी प्ले करताय रोल, राईट. आणि हे तुम्ही आउटसाइड प्रोव्हाइड करू शकता, है ना. फ्रॉम आउटसाइड सोर्स यू कॅन प्रोव्हाइड देम टू दी प्लांट और क्रॉप also, right. So हा झाला प्रायमरी सोर्स also. Then secondary, right. Then third category secondary. 4 आहेत सेकंडरी: कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज अँड सल्फर. ओके, आता प्रत्येकाचा काहीतरी रोल आणि फंक्शन आहे आणि हे सुद्धा तुम्ही आउटसाइडने प्रोव्हाइड करू शकता. यांची क्वांटिटी रिक्वायर्ड कमी आहे, बट त्यांचा प्रेझेन्स असणं सॉइल मध्ये इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. नेक्स्ट, मायक्रो न्यूट्रिएंट्स और मायनर न्यूट्रिएंट्स और ट्रेसेस. मग ट्रेसेस मध्ये 6 कॅटेगरीज तुम्हाला बघायला भेटतील: आयरन, बोरॉन, कोबाल्ट, मॉलिब्डेनम, झिंक अँड क्लोरीन. ठीक आहे. मग या 6 जे न्यूट्रिएंट्स आहे ते तुम्हाला कमी अमाऊंट मध्ये लागतील, राईट, बट दे मस्ट बी प्रेझेंट सो दॅट मग क्रॉपची डेव्हलपमेंट आणि ग्रोथ होईल. आता हे न्यूट्रिएंट्स आपल्याला माहित होते का? नाही, है ना. आपल्याला फक्त फार माहित असेल NPK. बट येस, या व्हिडिओ थ्रू तुम्हाला बघा काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन भेटली. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढे या न्यूट्रिएंट्सचा काय रोल आहे फर्दर, व्हॉट सॉर्ट ऑफ फंक्शन डू दे परफॉर्म. मग आता बघा या टेबलमध्ये तुम्हाला फंक्शन सुद्धा दिलेला आहे मी, की प्रत्येक न्यूट्रिएंटचा काय फंक्शन आहे तो आपण क्विक बघूयात आणि त्याचे सोर्सेस काय आहेत ते सुद्धा, कुठून आपण त्याला सप्लाय करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो. मग बघा, नायट्रोजन द मोस्ट इम्पॉर्टंट प्रायमरी,
व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि ग्रीन पिगमेंट वाढवण्यासाठी प्लांट मध्ये त्याचा ग्रोथ यूज होतो. कुठून सप्लाय करू शकतो, काय वे ने, युरिया किंवा अमोनियम फॉस्फेट. सेकंड आहे, सेकंड प्रायमरी न्यूट्रिएंट आहे फॉस्फरस. रूट ग्रोथ, रूटची ग्रोथ होण्यासाठी आणि क्वालिटी ऑफ प्रोड्यूस चांगला होण्यासाठी, क्वांटिटी क्वालिटी प्रोड्यूस वाढवण्यासाठी होतो. कसं देऊ शकतो, फॉस्फेट थ्रू. देन पोटॅशियम, दॅट इज अगेन प्रायमरी वन. याचा रोल आहे इम्युनिटी पॉवर आणि क्वालिटी. डिसीज जे आहेत मग क्रॉपचे डिसीज कमी होतील आणि क्रॉप स्ट्रॉंग होईल, राईट. मग याचा सोर्स आहे फॉस्फेट. देन नेक्स्ट सेकंडरी न्यूट्रिएंट आहे आपला कॅल्शियम. येस, कॅल्शियम काय रोल आहे, सेल डिव्हिजन, एनरिचमेंट ऑफ प्रोटीन ऑल्सो. ठीक आहे, सेल डिव्हिजन फास्ट करतो आणि एनरिचमेंट ऑफ प्रोटीन इन दी पल्सेस, राईट. तो रोल आहे. कसा प्रोव्हाइड करणार आपण, जिप्सम थ्रू प्रोव्हाइड याला करणार टू दी सॉइल. देन मॅग्नेशियम, मॅग्नेशियमचा काय रोल आहे, क्लोरोफिल फॉर्मेशन, MgSO4 थ्रू याला आपण सप्लाय करू शकतो. गाईज एक्झाम मध्ये या त्यांच्या रोल आणि फंक्शन वर क्वेश्चन विचारल्या गेलेत. एमपीएससी मेन्स ओल्ड पॅटर्न वर बघा, यूपीएससी प्रिलिम्स मध्ये बघा, अँड नाव इन द फ्युचर ऑल्सो यू विल फाइंड क्वेश्चन हिअर ऑन दिस पर्टिक्युलर कॉन्टेंट. सो अंडर एस्टिमेट करू नका, हे पॉइंट फार इम्पॉर्टंट आहेत. ओके. देन मॅग्नीज काय रोल आहे, क्लोरोफिल फॉर्मेशन, ग्रीन पिगमेंट्स. ठीक आहे, सोर्स तोच असणार आहे. सल्फर, सल्फर काय आहे, एनरिचमेंट ऑफ प्रोटीन इन पल्सेस अँड ऑइल इन ऑइल सीड्स. ऑइल मध्ये ऑइल सीड्स, ग्राउंड नट सगळ्यात जास्त ऑइल सीड असतो बघा, जिप्सम आणि फॉस्फेट. देन आयरन, राईट. मग आता हे ट्रेसेस एलिमेंट्स बघा. आयरन काय रोल आहे, एनर्जी कसा प्रोव्हाइड करतोय, FeSO4. देन बोरॉन, वॉटर ऍब्झॉर्प्शन, रूट स्ट्रेंथनिंग, बोरॅक्स पावडर. ठीक आहे. देन आहे कॉपर, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि कॉपर सल्फेट थ्रू आपण त्याला काय करतोय, सप्लाय करतोय टू दी सॉइल. देन मॉलिब्डेनम, नायट्रोजन फिक्सेशन, सोडियम मॉलिब्डेट. ओके. अँड झिंक, ग्रीन प्रोटीन साठी झिंक सल्फाइड. आणि क्लोरीन, क्लोरीन हा अबंडंट आहे, याचा प्रेझेन्स आणि याचा रोल हा फार इम्पॉर्टंट आहे देअर इन दी. सो आई होप 16 कैटेगरी ऑफ न्यूट्रिएंट्स तुम्हारा क्लियर है. इसेंशियल कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन, प्राइमरी नाइट्रोजन, पोटेशियम, फॉस्फरस, देन सेकेंडरी कैल्शियम, मैग्नीज, मैग्नीशियम, सल्फर आणि बेनिफिशियल और ट्रेसेस, राइट. सो आयरन, मॉलिब्डेनम, कोबाल्ट, निकेल, देन मैग्नीज, देन मैग्नीज नाही, मॉलिब्डेनम, झिंक आणि आय होप सॉइल त्यांचे न्यूट्रिएंट्सचा रोल तुम्हाला क्लियर आहे. जर क्वेश्चन आला तर तुम्ही आन्सर करू शकता. सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर सुद्धा करा गाइस. थँक्यू.